नदीचे घाट आणि शहराचे हाट यामध्ये परखल्याशिवाय प्रवेश केला नाही पाहिजे. नाहीतर व्यक्तीला डुबायला आणि लुटायला वेळ लागत नाही. म्हणजेच तुमची लहान मुलं शाळा असू दे, कॉलेज असू दे, क्लास असू दे, रिलेटिव्ह असू दे, कोणासोबत असोसिएट आहेत. समजा त्या रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये जर चुकीचे सतत कंप्लेनिंग, क्रिपिंग, क्राईमच्या गप्पा मारत असेल, तर अशा रिलेटिव्हमध्ये अशा फॅमिली गॅदरिंगमध्ये जाऊन तुमचा मुलगाही तसाच बनणार. सो त्यामुळे त्याचे विचार तसे बनायला वेळ नाही लागणार. सो तसं रिलेटिव्हमध्ये पाठवताना ते पारखल्याशिवाय तुमच्या मुलांना नका पाठवू. भले कितीही क्लोज असतील. प्लस तुमचे लहान मुलांचे मित्रमंडळी कसे आहेत, त्यांचे आचार, विचार, आचरण कसे आहे. जर ते योग्य असेल तर ठीक, जर अयोग्य असेल तर त्याच्या संगतीत राहून तुमच्या मुलाला डुबायला वैचारिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या डुबायला वेळ लागणार नका. परखल्याशिवाय आपल्या मुलाला कोणत्याही ग्रुपमध्ये, मग तो रिलेटिव्हचा असू दे, स्कूलचा असू दे, क्लासेसचा असू दे, नका पाठवू. सो परखूनच पाठवा. थँक यू.